नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. दिल्लीच्या कर्तव्यपथावर अनेक राज्यांचे चित्ररथ त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचासुद्धा एक चित्ररथ त्या ठिकाणी गेला होता. आपल्या सर्वांचा लाडका उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाचा अत्यंत सुंदर चित्ररथ त्या ठिकाणी या कर्तव्यपथावर होता. आपण पाहिलं असेल तर अनेक राज्यांचे नेते त्या ठिकाणी होते, अनेक देशांची लोकं त्या ठिकाणी आली होती आणि अत्यंत उत्साहाच्या भरात आपण जेव्हा तो चित्ररथ त्या कर्तव्यपथावर जात होता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित आपण बघू शकता आणि अत्यंत उत्साहात लोकं होती की हा काहीतरी वेगळा उत्सव या महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याच ठिकाणी गणपतीची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारापासून तो गणेशोत्सव कसा साजरा होतो याचं चित्र या ठिकाणी आपण सादर केलं होतं आणि त्यामध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यासुद्धा अत्यंत उत्साही बघायला मिळाला. यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही संपूर्ण देशभर नाही तर जगभर प्रसिद्ध आहे आणि त्याला मानणारे आपले भक्त आहेत आणि हे चित्र बघून लोकांना खूप आनंद झाला आणि या ठिकाणी त्याचा आनंद घेताना ज्या पद्धतीने लेझिम पथक असो, गणेशोत्सवामध्ये साजरा होणारा अनेक उपक्रम असोत, हे या ठिकाणी आपल्याला ढोल ताशा पथक असोत, अशा गोष्टी आपल्याला या चित्ररथाच्या माध्यमातून बघायला मिळाल्या. अत्यंत सुंदर मूर्ती घडवणारा मूर्तिकारसुद्धा त्या ठिकाणी मूर्ती घडवत असतानाचे चित्र बघायला मिळाले. त्यासोबत अनेक देशांची लोक पाहुणे आपल्याकडे आले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या गोष्टीची त्यांना जाण करून दिली आणि अशा पद्धतीने आपला सुंदर हा गणेशोत्सव कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आणि हा त्यांना सांगून प्रथम क्रमांक या रथाला मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या समस्त नागरिकांना या सुवर्ण क्षणाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला अतुल आपली बातमीमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.